जय शिवराय मित्रांनो, बंधूंनो, भगिनींनो, बघा महाराष्ट्रातील तमाम माझ्या बांधवांनो, बघा महाराष्ट्रामध्ये आता बस कंडक्टर भरती निघालेली आहे. त्याची अर्ज सुरू झालेली आहे. यासाठी एकूण जागा भरल्या जाणार आहेत 3000 नाही तर 300 फक्त 64 जागा भरल्या जाणार आहेत. शैक्षणिक पात्रता यासाठी 10वीची आहे. मासिक वेतन तुम्हाला कमीत कमी 36,000 रुपये तिथे त्या ठिकाणी वेतन मिळणार आहे आणि सरकारी नोकरी आहे. तर बघा या व्हिडिओमध्ये आपण PDF दिलेली आहे. जाहिरात ऑनलाईन अर्ज कसा करायचा, एकूण जागा किती आहेत, टोटल पात्रता काय आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तुम्हाला जर सविस्तर माहिती पाहिजे असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. माहिती पाहिजे नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे PDFची नोटिफिकेशनची, ती तुम्ही वाचू शकता. बघा सविस्तर व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी जे काही नोटिफिकेशन आहे ती या ठिकाणी तुम्हाला या सांगणार आहोत. जवळपास 4 पानांची ही नोटिफिकेशन आहे. यासाठी मार्किंग क्रायटेरिया कसा असणार आहे, सर्व इत्यंभूत माहिती या GR मध्ये दिलेली आहे. ही भरती कुठे आहे तर बेस्ट उपक्रम म्हणजे मुंबईमध्ये बेस्ट जी बस आहे त्या बेस्टमध्ये बस वाहक पदासाठी सरळ सेवेची भरती आहे. वाहक यासाठी भरती आहे. वाहक म्हणजे कंडक्टर या पदासाठी भरती आहे. त्याचे अर्ज तुम्हाला ऑनलाईन करायचे आहे. ऑनलाईन करण्यासाठी या ठिकाणी ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला यासाठी अर्ज करण्याची तारीख काय आहे तर 8 जुलै 2026 ते 29 जुलै 2026 म्हणजे 29 जुलै अजून तुमच्यासाठी भरपूर अवधी आहे यासाठी अर्ज करण्यासाठी. चला, इथं माहिती झाली, तुम्हाला मिळाली, शेवटची तारीख मिळाली. आता बस वाहक पदासाठी भरण्यात येणारे एकूण पदे किती आहेत, 364 आहेत. याच्यामध्ये आरक्षण कोणत्या कास्टनुसार कसे आहे ते बघा. या ठिकाणी अनुसूचित जातीसाठी SC साठी 34 जागा आहेत. अनुसूचित जमाती ST साठी 22 जागा आहेत. विमुक्त जाती विमुक्त आजच्या दिवसापासून चातुर्मास सुरुवात होतो. त्यामुळे पुढील 4 महिने कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. तसेच या काळात भगवान विष्णू आणि इतर देव हे निद्रासनात म्हणजे झोपी जातात. आजपासून हा चातुर्मास सुरू झाला असून तो 12 नोव्हेंबर 2024 पर्यंत असणार आहे. भगवान विष्णू चातुर्मासात निद्रासनात का जातात, त्यामागचे रहस्य काय आहे, चला तर मग आता लगेच जाणून घेऊया. बघा, आषाढी एकादशीच्या दिवशी चातुर्मासाला सुरुवात होते. याच काळात भगवान विष्णू पुढील कार्तिकी एकादशीपर्यंत म्हणजेच तब्बल 4 महिन्यांसाठी निद्रासनात जातात. ते निद्रासनात जाण्यामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते. ती पौराणिक कथा अशी आहे की, बघा आता आपण कथेला सुरुवात करणार आहोत. शांत चित्ताने लक्ष देऊन ऐका. काय आहे ती कथा. राजा बळीने जेव्हा तिन्ही दरबारांचा ताबा घेतला तेव्हा इंद्रदेवाने भगवान विष्णूकडे मदत मागितली होती. त्यावेळी भगवान विष्णूंनी वामन अवतार घेऊन राजा बळीकडे 3 पावले जमीन मागितली. त्यावर वामन अवतारातील भगवान विष्णूंनी पृथ्वी आणि आकाश हे 2 पावलांमध्ये मोजले आणि 3रे पाऊल कुठे टाकायचे असा प्रश्न राजा बळीला केला. त्यावरून राजा बळीला समजले की हा कोणी सामान्य माणूस नाही आणि त्यांनी वामन अवतारातील विष्णूला त्यांच्या डोक्यावर हात ठेवायला सांगितला. अशा प्रकारे भगवान विष्णूंनी तिन्ही दरबार राजा बळीच्या ताब्यातून, तिन्ही लोक हे बळीच्या ताब्यातून मुक्त केले. राजा बळीने केलेले दान आणि भक्ती पाहून भगवान विष्णूंनी त्यांना हवे ते वरदान मागण्यास सांगितले. त्यावर राजा बळी म्हणाले, तू माझ्यासोबत पाताळात चल आणि तिथेच राहा. भगवान विष्णूंनी आपल्या या भक्ताची आज्ञा मान्य करून ते पाताळात राहण्यास गेले. त्यामुळे सर्व देवी देवता आणि लक्ष्मी देवी काळजीत पडली. देवी लक्ष्मींनी भगवान विष्णूंना यातून मुक्त करण्यासाठी एक युक्ती केली. त्यांनी एका गरीब स्त्रीचे रूप धारण केले आणि राजा बळीला राखी बांधली. त्या बदल्यात त्यांनी राजा बळीकडे भगवान विष्णूंची मागणी केली. अशा प्रकारे देवी लक्ष्मींनी भगवान विष्णूंची सुटका केली. परंतु भगवान विष्णूंनी आपल्या भक्ताला निराश न करता आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीपासून ते कार्तिक महिन्याच्या एकादशीपर्यंत पाताळात राहण्याचे वचन दिले. याच वचनामुळे भगवान विष्णू हे आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी महिन्याच्या एकादशीपर्यंत म्हणजेच तब्बल 4 महिने निद्रासनात जातात. या काळात भगवान शिवसृष्टीची काळजी घेतात. आषाढ महिन्यानंतर भगवान शंकराचा आवडता महिना श्रावण येतो. या काळात सर्व भक्त महादेवाची
पूजा करतात. त्यामध्ये प्रत्येक तर मंडळी विषयामध्ये अशी होती ही चाचणी 10 गुणांची आख्यायिका कहाणी चाचणी परीक्षेत पात्र ठरल्यास चातुर्मासाची. प्रत्येक विषयामध्ये तर किमान आता 3 श्रावण गुण महिना लवकर ठरवून सुरू होणार आहे 12 गुण आणि प्राप्त चातुर्मासात करण्याची महिन्यामध्ये आवश्यकता काय करायचे आहे. काय करायचे नाही, काय विधी करायचं, कोणते मंत्र जप करायचे, कोणतं पठण करायचं, या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती आपण आपल्या चॅनलवरती देणार आहोत. शिवाय श्रावण महिन्यासंदर्भातली सर्व माहिती आपण आपल्या चॅनलवरती देणार आहोत आणि इतर सर्व आध्यात्मिक माहिती आपण आपल्या चॅनलवरती देतो. त्यामुळे तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहायला असेल तर लाईक करा, कमेंट करा. तुम्ही अभ्यास करा. धन्यवाद. कामाला श्री लागा, स्वामी अर्ज करा. समर्थ. लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. संदर्भातला कसा आहे तर बघा या ठिकाणी सामान्यकरण म्हणजे नॉर्मलायझेशन मेथड या ठिकाणी मार्किंग क्रायटेरिया निवड पद्धती म्हणजे राबवली जाणार आहे. अतिशय महत्त्वाचा हा माहिती आहे व्हिडिओ आहे आणि भरती सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. जवळपास 364 जागा भरल्या जाणार आहेत एकूण. तर त्यामुळे तुम्ही कामाला लागा या ठिकाणी आरक्षणाचा क्रायटेरिया तुम्हाला पाहता येईल. तर वेबसाईटवर जाऊन ह्या वेबसाईटवर जाऊन बेस्ट undertaking.com या वेबसाईटवर जाऊन तुम्ही रिक्रुटमेंट या शीर्षकाखाली दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्हाला अर्ज करता येतील. अर्ज ऑनलाईन भरायचे आहेत. लगेच अर्ज करा आणि ही माहिती हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.